नमस्कार. अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी रुपाली तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत सुक्या वाकटीचे कालवण. सर्वप्रथम वाकट्या 5 ते 10 मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवायच्या. सॉरी गाईज, माझा वाकट्या भिजत ठेवलेला व्हिडिओ मिस झाला आहे. एक मीडियम साईज कांदा उभा चिरून घेतला आहे. लसणाच्या 3-4 पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. तोंडली उभी चिरून घेतली आहेत आणि फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत. फणसाच्या बिया आणि तोंडली पूर्णपणे ऑप्शनल आहेत. या जागी तुम्ही वांगी किंवा शेवग्याच्या शेंगा वापरू शकता. आणि एक छोटेसे टोमॅटो कापून घेतले आहे. तेलामध्ये कांदा आणि लसूणची फोडणी दिली आहे. एक बटाटे कापून घेतले आहे. कांदा शिजला की त्यात 1 चिमूटभर हिंग टाकायचं आहे. त्यात अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे आणि 2 टीस्पून गरम मसाला टाकत आहे. त्यानंतर त्यामध्ये पाण्यात भिजवून ठेवलेल्या वाकट्या पाण्यातून काढून यामध्ये टाकायच्या आहेत. आणि जे आपण तोंडली आणि फणसाच्या बिया बटाट कापून ठेवले होते ते त्यामध्ये टाकायचे आहे. हे सर्व मंद ते मध्यम आचेवर करायचे आहे. हे चांगले मिक्स करून 5 मिनिटासाठी झाकण ठेवून त्या झाकणावर पाणी ठेवावे, म्हणजे ते पाणी आपोआप गरम होईल. त्यानंतर मी बाजूला थोडीशी चिंच आणि सुक्या आंब्याचे काप म्हणजेच आंबोशी भिजत घातली आहेत. आंबोशीसुद्धा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका. आंबोशीच्या बदली तुम्ही कच्चा आंबा असेल तरी टाकू शकता. त्यामध्ये 1.5 चमचा आपला घरगुती मसाला टाकावा आणि चवीपुरते मीठ टाकावे. त्यानंतर पुन्हा 5 मिनिटे वाफ येण्यासाठी झाकण ठेवून द्यावे. असे केल्याने मसाल्याचा उग्र वास निघून जातो. त्यानंतर झाकण काढून ते मिश्रण हलवून ते ताटातले गरम पाणी त्यामध्ये ओतून द्यावे. 5 ते 7 मिनिटासाठी मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून द्यावे. 5 ते 10 मिनिटानंतर बटाट थोडेफार शिजले का पाहावे आणि त्यात टोमॅटो टाकावे आणि पुन्हा 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यावे. तोपर्यंत बाजूला ओले खोबरे किसून ठेवायचे आहे. कोथिंबीर कापून ठेवायची आहे. चिंचेचं पाणी तयार करून ठेवायचं आहे. आता यात भिजवलेली आंबोशी टाकून घेऊया. चिंचेचं पाणी टाकून पुन्हा 5 ते 7 मिनिटे उकळ काढूया. गाईज, कालवणासाठी शक्यतो एकच भांडे वापरा, कारण चिंचेचे पाणी उकळल्यामुळे भांडे थोडे काळे होत जाते. 5 ते 7 मिनिटानंतर खोबरे आणि कोथिंबीर टाकून 5 मिनिट मंद आचेवर ठेवूया. ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. आपला वाकटीचा रस्सा तयार आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील.